ओम गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रीयुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गुंतवणुकीतून यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी सर्वात पहिली पायरी असती ती म्हणजे उत्तम कंपनीची निवड. परंतु मित्रांनो, आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे 5,500 कंपन्या आहेत आणि 5,500 कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात. परंतु कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, कोणती अयोग्य आहे व कोणती उत्तम आहे हे ठरवण्यासाठी आपल्याला हव्या असलेल्या कंपनीचा प्रॉपरली अभ्यास करणे गरजेचे असते. परंतु तो अभ्यास करण्यासाठी सर्वच बंधू भगिनींना वेळ मिळेलच असे नाही. तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे. त्या व्हिडिओत काय असतं, त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे असतात व त्या 6 मुद्द्यांवरून ती कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य, अयोग्य की उत्तम व का असा निष्कर्ष असतो. थोडक्यात काय तर आपल्या चॅनलवरील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ पाहिल्यास आपल्या बंधू भगिनींना सध्या त्या कंपनीत रक्कम गुंतवावी की न गुंतवावी याचा एक आत्मविश्वास प्राप्त होतो. तर मित्रांनो, आता आपण आज आपल्या संपूर्ण मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य असलेल्या सुमारे 33 नंबरची कंपनी असलेल्या बजाज ऑटो ह्या कंपनीच्या अभ्यासाचा आज आपण व्हिडिओ बनवणार आहोत. तर तो व्हिडिओ संपूर्ण पहा ही विनंती. मित्रांनो, आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे ती आपल्या शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य असलेली 33 नंबरची कंपनी आहे. परंतु मित्रांनो, ह्या कंपन्यांच्या पेक्षासुद्धा बलाढ्य कंपन्या म्हणजे 1 नंबरची कंपनी, 2 नंबरची कंपनी, 3 नंबरची कंपनी असे मी क्रमशः व्हिडिओ बनवलेले आहेत. तर ते व्हिडिओ जर तुम्ही अजून पाहिले नसले तर पहा. त्याची आपण एक स्वतंत्र प्लेलिस्ट बनवलेली आहे. म्हणजे मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्या अशी आपण एक आपल्या चॅनलवर प्लेलिस्ट बनवलेली आहे. तर त्यात तुम्हाला मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे 2026चे किंवा त्याच्या अगोदरचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. तर मित्रांनो आता आपण बजाज ऑटो ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहणार आहोत. परंतु ते 6 मुद्दे पाहण्या अगोदर म्हणजे कोणत्याही कंपनीचा अभ्यास करण्यासाठी 6 मुद्दे पाहणे गरजेचे असते. परंतु ते 6 मुद्दे पाहण्या अगोदर सर्वात पहिला कॉमन एक सर्व कंपन्यांसाठी मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे एकूण मार्केटची स्थिती. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीतच आहे की निफ्टी निर्देशांक हा NSE मधील सर्व टॉप कंपन्यांचा म्हणजे विविध क्षेत्रातील टॉप कंपन्यांच्या 50 कंपन्यांचा समूह आहे. तर मित्रांनो, आज आपला निफ्टी निर्देशांक हा आज दिनांक आहे 11 मार्च 2026 आणि आज आपला निफ्टी निर्देशांक 24,261 अंक या अंकावर क्लोज म्हणजेच बंद झालेला आहे. मित्रांनो, निफ्टी निर्देशांक आज 24,261 अंकांवर क्लोज म्हणजे बंद झालेला आहे. परंतु निफ्टी निर्देशांकाचा 52वी खाय अंक जर बघितला तर तो होता 26,373 अंक. म्हणजे थोडक्यात काय तर आज आपला निर्देशांक हा सुमारे 2112 अंक खाली आहे. म्हणजे थोडक्यात काय तर आपले एकूण मार्केट हे सध्या 52वी खायपासून सुमारे 8.08% इतके खाली आहे. तर मित्रांनो, म्हणजेच काय तर एकूण मार्केटमध्ये सध्या तेजीच्या जवळपास आपला निर्देशांकाचा अंक आहे. मित्रांनो, जेव्हा जागतिक मंदी येते म्हणजे 2008ची मंदी होती, 2020ची मंदी होती, तेव्हा आपला एकूण निर्देशांक हा 52वी खायपासून सुमारे 50-60% सुद्धा खाली आलेला होता. तर त्या मानाने जर बघितलं तर आत्ता आपला निर्देशांक फक्त 8.08% इतका खाली आहे. तर मित्रांनो, आता आपण बजाज ऑटो
ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहू. मित्रांनो, लक्षात घ्या, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सर्वात पहिला मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर. तर आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे बजाज ॲटो. आणि बजाज ॲटो ही कंपनी मित्रांनो ॲटोमोबाईल अँड थ्री व्हीलर ॲटोमोबाईल ह्या सेक्टरमधील आहे आणि 2 अँड 3 व्हीलर ह्या श्रेणीतील गाड्या ही कंपनी बनवते. तर मित्रांनो, बजाज ॲटो ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत TVS मोटार, हिरो मोटर कॉर्प, अतुल ॲटो. तसेच मित्रांनो बजाज ॲटो ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत. तसेच अजूनही भरपूर स्पर्धक कंपन्या आहेत. यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल किंवा आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा. मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवेन. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू. करंट व्हॅल्यू म्हणजे काय, तर चालू किंमत. मित्रांनो, आज दिनांक आहे 10 मार्च 2026 आणि आज बजाज ॲटो ह्या कंपनीचा एक शेअर्स सुमारे 9,710 रुपये ह्या किमतीला क्लोज म्हणजेच बंद झालेला आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची 52वी हाय व 52वी लो किंमत. मित्रांनो, 52वी हाय 52वी लो म्हणजे काय, तर त्या कंपनीचा जो शेअर बाजारात शेअर्स आहे तर त्या शेअरची 52वी म्हणजे सुमारे 13 महिन्यात जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो असतो 52वी हाय व 13 महिन्यात कमीत कमी किती किंमत झालेली तो असतो 52वी लो. तर बजाज ॲटो ह्या कंपनीच्या शेअरची 52वी हाय किंमत जर बघितली तर ती होती 10,187 रुपये आणि 52वी लो जर किंमत बघितली तर ती होती 7,079 रुपये. आणि मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 2 वर्ष मागं गेल्यास बजाज ॲटो ह्या कंपनीचा एक शेअर्स 9,023 रुपयाला मिळत होता. किमतीच्या बाबतीत असेच 5 वर्ष मागं गेल्यास बजाज ॲटो ह्या कंपनीचा एक शेअर्स 3,027 रुपयाला मिळत होता. किमतीच्या बाबतीत असेच 10 वर्ष मागे गेल्यास 10 वर्षातील कमीत कमी किंमत बघितल्यास बजाज ॲटो ह्या कंपनीचा एक शेअर्स 1917 रुपयाला मिळत होता. आणि मित्रांनो, किमतीच्या बाबतीत 10 वर्षाहून अजून मागे अधिकतम मागे गेल्यास 2008 साली बजाज ॲटो ह्या कंपनीचा एक शेअर्स 152 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं मार्केट कॅपिटल. मार्केट कॅपिटल म्हणजे काय, तर बाजार भांडवल. मित्रांनो, बाजार भांडवल म्हणजे काय, तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या. थोडक्यात काय, तर त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ती किंमत किती होईल, तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात. तर मित्रांनो, बजाज ॲटो ह्या कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल आहे 2,68,597 करोड रुपये. आणि मित्रांनो, मार्केट कॅपिटलनुसार ही कंपनी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील सुमारे 33 नंबरची कंपनी आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सर्वात अत्यंत महत्त्वाचा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीला मागील 5 वर्षात नफा झाला आहे की तोटा झाला आहे व तो किती झाला आहे हे पाहणे. तर मित्रांनो, बजाज ॲटो ह्या कंपनीला 2025 साली 8,240 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे. 2024 साली 7,440 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2023 साली 5,530 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2022 साली 5,586 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2021 साली 4,550 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6वा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न. शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय, तर त्या कंपनीचे जे शेअर बाजारात शेअर्स आहेत तर ते शेअर सध्या कोणत्या घटकाकडे किती टक्के आहेत हे पाहणे. थोडक्यात काय, तर आपण त्या कंपनीचा शेअर्स घेणार म्हणजे तेवढ्या त्या कंपनीच्या शेअरचा तेवढ्या
भागाचा आपण मालक होणार. परंतु आपण त्या कंपनीचा शेअर्स घेणार म्हणजे त्याचा मालक होण्याअगोदर त्या कंपनीचे ऑलरेडी कोण किती किती टक्के मालक आहेत हे पाहणे गरजेचे असते. त्यालाच त्या कंपनीचे शेअर होल्डिंग पॅटर्न पाहणे असे म्हणतात. तर मित्रांनो, बजाज ॲटो ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सध्या सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक. त्यांचा हिस्सा ह्या कंपनीत 55% आहे. पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहे DII जे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, जसं घरेलू गुंतवणूकदार संस्था. ह्यामध्ये आपल्या मोठमोठ्या भारतीय बँका, इन्शुरन्स संस्था, म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांचा हिस्सा ह्या कंपनीत सुमारे 14.7% आहे. मित्रांनो, पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक बघितले तर ते आहेत FII म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, विदेशी गुंतवणूकदार संस्था. त्यांचा हिस्सा ह्या कंपनीत 8.8% आहे. तर मित्रांनो, आत्ताच आपण बजाज ॲटो ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहिले. तर ह्या 6 मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो? निष्कर्ष क्रमांक 1. मित्रांनो, बजाज ॲटो ह्या कंपनीला 2021 साली 4,550 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला. तोच नेट प्रॉफिट दरवर्षी बऱ्यापैकी वाढत 2025 साली 8,240 करोड रुपये झालेला आहे. म्हणजेच काय, तर ह्या कंपनीच्या नफ्यात मागील 5 वर्षापासून सतत भरघोस वाढ होत आहे. त्यामुळेच ह्या कंपनीचा एक शेअर जो 2 वर्षापूर्वी 9,023 रुपयाला मिळत होता, 5 वर्षापूर्वी 3,027 रुपयाला मिळत होता, 10 वर्षातील कमीत कमी किंमत म्हणजे 1,917 रुपयाला मिळत होता, अधिकतम म्हणजे 2008 साली ह्या कंपनीचा एक शेअर्स 152 रुपयाला मिळत होता. तर मित्रांनो, तोच बजाज ॲटो ह्या कंपनीचा एक शेअर्स आज 10 मार्च 2026 रोजी सुमारे 9,710 रुपयाला मिळत आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर ह्या कंपनीनं जशी नफ्यात प्रगती दाखवलेली आहे तशी शेअरच्या किमतीतसुद्धा भरघोस वाढ दाखवलेली आहे. त्यामुळे म्हणजे थोडक्यात काय, तर बजाज ॲटो ह्या कंपनीत 2 वर्षापूर्वी कमीत कमी 9,023 रुपये. मित्रांनो, लक्षात घ्या, कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा त्याच्या पटीत जास्तीत जास्त कितीही शेअर्स घेता येतात. परंतु आता आपण अभ्यासासाठी एकच शेअर जर पकडला तर बजाज ॲटो ह्या कंपनीत 2 वर्षापूर्वी गुंतवलेले 9,023 रुपये, 5 वर्षापूर्वी गुंतवलेले 3,027 रुपये, 10 वर्षापूर्वी गुंतवलेले 1,917 रुपये, 2008 साली गुंतवलेले 152 रुपये, आज करंट व्हॅल्यूला 9,710 रुपये झालेले आहेत. म्हणजे ओव्हरऑल जर बघितलं तर ह्या कंपनीनं 2008 साली गुंतवलेले 152 रुपयाचे आज 9,710 रुपये करून दिलेले आहेत. म्हणजेच ह्या कंपनीनं 2008 पासून आत्ता 2026पर्यंत सुमारे 63 पट एवढा नफा दिलेला आहे. मित्रांनो, म्हणजे थोडक्यात काय, तर बजाज ॲटो ह्या कंपनीत 2008 साली 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याचे आत्ता 63 पट वाढ झालेली आहे. म्हणजे 1 लाखाचे सुमारे 63 लाख रुपये झालेले आहेत. आणि मित्रांनो, हा किमतीतील फायदा झाला. परंतु मित्रांनो, आपण जेव्हा शेअर्स खरेदी करतो तेव्हा त्या शेअर्सपासून फक्त किमतीतील नफा हाच म्हणजे किमतीतील बदलाचा नफा हाच फायदा नसतो. तर मित्रांनो, ती कंपनी डिव्हिडंड, बोनस, राईट हे सुद्धा फायदे देत असते. डिव्हिडंडचा जर विचार केला तर ह्या कंपनीनं 2025 साली पर शेअर 210 रुपये इतका डिव्हिडंड म्हणजेच लाभांश दिलेला आहे. मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 2. निष्कर्ष क्रमांक 2 काय निघतो की ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सध्या सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत प्रमोटर. त्यांचा हिस्सा 55% आहे. आणि मित्रांनो, जी कंपनी प्रमोटर होल्डिंग म्हणजे शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार गुंतवणुकीसाठी उत्तम असते त्यात प्रमोटर होल्डिंग हे कमीत कमी 50% किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते. तर ह्या कंपनीत ते 55% आहे. तसेच मित्रांनो, DIIचा हिस्सासुद्धा 14.7% म्हणजे उत्तम आहे. म्हणजेच मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 3. निष्कर्ष क्रमांक 3 काय निघतो की बजाज ॲटो ह्या कंपनीला मागील 5 वर्षापासून सतत नेट प्रॉफिट होतो आहे. शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार ही कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे. त्यामुळेच ही कंपनी वार्षिक विश्लेषणानुसार गुंतवणुकीसाठी सध्या अतिशय उत्तम वाटत आहे. परंतु मित्रांनो, लक्षात घ्या, जी कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम असते किंवा योग्य असते म्हणजे गुंतवणुकीसाठी किती जरी उत्तम कंपनी असली
तिचा फंडामेंटल स्ट्रॉंग असला, टेक्निकली स्ट्रॉंग असली तरीसुद्धा एकूण मार्केट खाली आल्यामुळे, म्हणजे एकूण मार्केट खाली काय येतं, तरी जागतिक युद्धाच्या बातम्या, जागतिक महामारी म्हणजे कोरोनासारखे विषय, तसेच मित्रांनो निगेटिव्ह न्यूज, तसेच युद्धाच्या बातम्या, ह्या कारणांमुळे एकूण निर्देशांक जेव्हा खाली येतो तेव्हा उत्तम कंपनीच्या शेअर्सची किंमतसुद्धा 52 खायपासून खाली येत असते आणि तीच मित्रांनो गुंतवणूकदारांसाठी सुवर्ण संधी असते. तर मित्रांनो लक्षात घ्या, बजाज ऑटो ही कंपनी वार्षिक विश्लेषणानुसार उत्तम आहे, परंतु एकूण मार्केट खाली आल्यामुळे ह्या कंपनीचा शेअर जेव्हा 52 खायपासून खाली येईल तेव्हा आपल्या ऐपतीनुसार टप्प्याटप्प्याने ह्या कंपनीच्या शेअर्समध्ये रक्कम गुंतवण्यास सध्या काहीही हरकत नाही. तसेच मित्रांनो कोणतीही कंपनी उत्तम जरी असली तरी 52 खायला असते तेव्हा त्याच्यात प्रॉफिट बुकिंग करणेसुद्धा गरजेचे असते. तर मित्रांनो बजाज ऑटो ह्या कंपनीचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक, कमेंट, शेअर करा. तसेच मित्रांनो आपण जे सध्या कंपन्यांचा अभ्यास व त्यातून निघालेले निष्कर्ष हे क्रमशः व्हिडिओ बनवत आहे ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना उत्तम कंपनी निवडण्यासाठी अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत. परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू केलेले आहे. त्याची आपण एक स्वतंत्र प्लेलिस्ट बनवलेली आहे, त्याचे 16 व्हिडिओ झालेले आहेत. तर ज्या बंधू भगिनींना शेअर बाजाराची बेसिक माहिती हवी त्यांनी आपल्या चॅनलवरील शेअर बाजार अभ्यासक्रम ही प्लेलिस्टमधील 16चे 16 क्रमशः व्हिडिओ पहा ही विनंती. भारत माता की जय.